नमस्कार फॅमिली, कसे आहात? मजेत ना? चला तर मग आज भेटवते तुम्हाला. हा आहे सिद्धांत. हो, सिद्धांत तुम्हाला हाय करत आहे आणि ही आहे आमची बेबा, म्हणजेच माझी लहान मुलगी. आणि हे आहेत माझे मिस्टर. बेबाला आणि माझ्या मिस्टरांना तर तुम्ही ओळखतातच. चला तर मग आपला चालू आहे बोटीतून प्रवास, कारण की आज आपण जात आहोत मुलांना घेऊन एका ॲड शूटसाठी. आणि त्या लोकेशनवर पोहोचण्यासाठी आपल्याला बोटीतूनच प्रवास करावा लागणार आहे. आणि त्यामुळे आम्ही बोटीमध्ये बसून चाललो आहोत आणि हे आम्ही आलो शूटच्या साईटवर. आणि बघा, इथे सर्व सेटअप रेडी झालेलं आहे आणि लहान मुलांना सीन समजवलेली आहे, त्यांना ॲक्ट समजवलेला आहे, कोण कुठे उभं राहणार, कुठल्या डिरेक्शनमध्ये आणि कोणाला काय करायचं आहे ते व्यवस्थितरित्या समजवलेलं आहे. माझ्या मुलीला ही जागा दिलेली आहे, तिला तिथे खेळण्याचा ॲक्ट करायचं आहे. आणि आपला सिद्धांत इथे उभा आहे. ॲक्च्युली ना, सिद्धांतला काहीच माहीत नव्हतं, त्याला आम्ही काहीच सांगितलेलं नव्हतं. आणि मुलांच्या शाळेला सुट्टी होती आणि मला सडनली कॉल आला की म्हणजे ॲड शूटसाठी म्हणजे तुमच्या मुलीला घेऊन या म्हणून. आणि आणखी एका मुलाला जर पॉसिबल असेल तर आणा. तर मी माझ्या मैत्रिणीच्या मुलाला घेऊन गेली. आणि ॲक्च्युली आम्ही सिद्धांतला काहीच सांगितलं नव्हतं, कुठे नेत आहोत काय. आणि म्हणजे त्याचे आईवडील इतके म्हणजे ट्रस्ट करतात आपल्यावर, इतकं चांगलं म्हणजे आमची फ्रेंडशिप आहे. त्याची आई माझी मैत्रीणच आहे. आणि त्यामुळे आपल्यावर ट्रस्ट करून त्यांनी काहीही न विचारता आपल्यासोबत पाठवलेला आहे सिद्धांतला. आणि खूप चांगला मुलगा आहे सिद्धांत, खूपच गोड मुलगा आहे. आणि त्याने खरंच म्हणजे काहीही मला त्याने त्रास दिला नाही किंवा म्हणजे बोर झालो मी, कंटाळा आला वगैरे काही बोलला नाही. आणि चांगल्यारीत्या त्याने जे त्याला सांगितलं, डिरेक्टरने डायरेक्शन दिलं की असं करायचं, जे काय म्हणजे त्याला करायचं होतं ते त्याने केलं. आणि खरंच म्हणजे मला खूप आवडलं. आणि बघू शकता शूट म्हणजे अर्धी एक साईडची शूट झाल्याच्या नंतर मग तो माझ्याजवळ आला आणि मला बोलला की थँक्यू आंटी, मुझे पता नहीं था आप मुझे शूट पे लाई हो म्हणून. ॲक्च्युली त्याच्यासाठी सरप्राईजच होतं. तर ठीक आहे, चांगल्यारीत्या झाली शूट. एक शूट झाली आणि मुलांची जेवणाची वेळ झालेली. शूट ओके झाल्यावर मुलं जेवायला गेली. आणि हे पहा, हा आहे मुलांचा सेकंड लूक. ॲक्च्युली दोन ड्रेसिंगमध्ये शूट होतं पोरांचं. पोरांनी लंच केला आणि त्यांचं कॉस्ट्यूम घालून पोरं आली, तर जरा त्यांना असंच आम्ही सेट फिरवायला आणलेलं. आणि हा आहे आपला दुसरा सेट. इथे कोणतेही म्हणजे इनडोअर काही शूट असली, किचन किंवा बेडरूम, हॉल वगैरे जे आतल्या शूटिंग असतात त्याच्यासाठी हा बंगलो यूज केला जातो. आणि तेच मी मुलांना आणलेलं आणि सोबत तुम्हालाही दाखवत आहे मी कॅमेऱ्यामध्ये. तर असा असतो सेट. आणि ही पहा आपली मुलं वेगळ्या युनिफॉर्ममध्ये. आणि हे आहेत सागर सर, त्यांनी त्यांच्यासोबत फोटोज वगैरे घेतले. आणि मुलांनी खूप छान एन्जॉय केला. एन्जॉय करत करत काम केलं मुलांनी. आणि हे आपलं दुसरा सीनची शूट चालू आहे. आणि हा सेटअप लागलेला आहे. आणि हा पण म्हणजे शूट होत आलेली. आणि मुलं जरा मध्ये जेव्हा टेक घेतात आणि मध्येच थोडा वेळ असतो तेव्हा मुलं आपली इथे तिथे फिरतच नाही. हे त्यांचं फायनल आहे. झूम घेत आहेत, झूम शॉट जे बोलतात ते घेत आहे. आणि मुलांची आपली आता फायनल सीन होती. आणि त्याच्यानंतर मग डिरेक्टरने वगैरे जे आपले क्रू मेंबर आहे त्यांच्याकडून त्यांनी मुलांसाठी चॉकलेट्स, कॅडबरीज वगैरे मागवल्या. आणि हा शॉट ओके झाल्याच्यानंतर सर्व मुलांना चॉकलेट्स वगैरे वाटल्या. माझ्या मुलीने त्यांच्यासोबत फोटोज वगैरे घेतले. आणि त्याच्यानंतर मग फायनली आम्ही निघालो घरी जाण्यासाठी. आणि खरंच हा म्हणजे पॅकअप लवकर झालेला बघू शकता तुम्ही. आणि माझे मिस्टर दाखवत आहे की हा मंदिर मूवीमध्ये किंवा शूटिंगमध्ये, सिरियलच्या वगैरे
दाखवले जातात ते आपल्याला सांगत होते. आणि इथे आम्ही चाललो आहोत, आता निघालेलो आहोत घरी. ॲक्च्युली खूप बरं वाटत आहे, कारण की आज खूप लवकर पॅकअप झालेला आणि मलाही घरी जाऊन आराम करायचं होतं, कारण की त्याच्या आदल्या रात्री पण मी शूटवर होती आणि सकाळी लगेच मुलांना इथे घेऊन आलेली. तर चला मग मी जाते, आराम करते आणि लवकरच भेटूया नेक्स्ट